माणूस जन्माला आला की माणसाच्या जीवनातला महत्वाचा पॉइंट, माणसानं शरण कुणाला जावं, ज्याला शरण जावं त्याला शरण गेल्याच्या नंतर माणसाला त्या प्रकारचं फळ मिळालं पाहिजे, अशा माणसाला शरण जावं. अलीकडचे तरुण पोरं कुणाला शरण जातील भरोसाच नाही. कुणाला शरण जातील भरोसाच नाही. अहो पोरं शाळा सोडून देतात, कष्ट सोडून देतात, अभ्यास सोडून देतात आणि एखाद्या आमदारा खासदाराच्या मागं लागतात. मला तर एक वाटतं भाऊ, जेवढा आमदारा खासदाराच्या मागे पळून तरुण पोरं आपला वेळ वायाला घालतात, तेवढा वेळ जर अभ्यासाला दिला तर पोरगा कलेक्टर झाल्याशिवाय राहायचा नाही. हाच आमदार खासदार त्याच्या मागं लाईनीत फॉर्म भरायला उभा राहिल्याशिवाय राहायचा नाही. तरुण पोरं इकडे वेळ देत नाहीत. गावात ते ओळख असू नाही तर नसू, फक्त आमदार गावात भाऊ आले वय तुम्ही बुटका चालला भाऊच्या पुढं, येऊन येणार कोण, भाऊ शिवाय हायच कोण. तू टेन्शनच घेऊ नको, ज्याला यायचंय तो येणार आहे का, तुला विचारून येणार आहे का तो, येऊन येणार कोण. नेत्याच्या मागं पळून आपापले जीवन बर्बाद केले. मला सांगा तुम्ही, एखाद्या खासदाराचा मुलगा, एखाद्या आमदाराचा मुलगा, एखाद्या मंत्र्याचा मुलगा सीमेवर लढताना पाहिला का? एखाद्या खासदाराचा मुलगा, एखाद्या आमदाराचा मुलगा कंपनीत 12,000 रुपये महिन्याने काम करताना पाहिला? एखाद्या खासदाराची बायको, आमदाराची बायको मेसवर चपात्या लाटताना पाहिली? तिच्या अंगावरली साडी 15,000ची, पोराच्या हातात 1.5-2 लाखाचा मोबाईल, बापाच्या हातात 1.5-2 लाखाचा मोबाईल, बसायला 35-40 लाखाची फॉर्च्युनर. कुठं घाम गाळला येईन एवढा? कुठं घाम गाळला? तुमच्या आमच्या जीवा मोठे झाले, आपले पुरुष शरण त्यांना जातात. शरण कुणाला जावं हे माणसाला कळालं पाहिजे. आता आपण कुणाला शरण जातो? आपण बायकोला शरण जातो. तो यासाठी चंद्र तोडून आणि चेटी फाटली माग शिवीन व्हायना चालला चंद्र तोडून आणायला. आता कॉलेजला गेल्यावर पोरं का ग बसत आहेत का? एखाद्या मुलीच्या प्रेमात पडली, अगं तू फक्त आयुष्यात आहे, तुझ्यासाठी चंद्र तोडून आणि चैन तुटली, तुला चैन शिवीन व्हायना तू चालला चंद्र तोडून आण. स्वप्न काय असतात याचं सुद्धा लिमिट राहिलं नाही बरं का. खरं खोटं बाबा? तुम्ही कॉलेजला जात होते का? नाही? ठीक आहे. तुमचं लग्न झालंय का? नाही? करायचंय का? मग करायचंय का सांगा? करायचं. हा म्हणते ते. ठीक आहे. नाही आता अलीकडे व्हायला लागले तसं. तिकडं आमच्या मराठवाड्यात 45 वर्षाचे पोरं तसेच आहेत. आता त्यांना म्हणलं का लग्न करायचं का, ते म्हणते थोड्यासाठी कशाला. आता आलं का लक्षात? शरण कुणाला जाऊ? बायकोला शरण जातात. आता एखादी मुलगी, एखादा मुलगा एकमेकाच्या प्रेमात पडल्याच्या नंतर काय होतं बा, ती मुलगी मुलाला काय म्हणते, अरे तुझ्यासाठी इकडची दुनिया तिकडं करीन, तुला वरण भात करता येणार, चालली इकडली दुनिया तिकडं करायला. इकडची दुनिया तिकडं करीन. हिला जर भात करायला लावला तर खाली जळगाव, मधी चिखलवाडी आणि वर तांदूळवाडी, हाय अशी जरती, आणि इकडली दुनिया तिकडं करायला. हाय का? तरुण पोरांना स्वप्न कुणाचे पूर्ण करावेत? जन्मदात्या मायबापाचे. मायबापाच्या डोळ्यातून अश्रू 2 प्रकारचे येतात. एका प्रकारचे दुःखाचे अश्रू येतात, एका प्रकारचे आनंदाचे अश्रू येतात. कोणते अश्रू आणायचे हे पोरांनी ठरवायचं. आपलं समर्पण चुकलं. आणि लक्षात घ्या, शरण कुणाला जावं? हा देह, हा अनमोल शरीर कुणाच्या चरणावर समर्पण करावं हे माणसाला कळालं की माणसाला जग डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. कसं? ऐका, तुमच्या जीवनातलं समर्पण चुकलं की तुमच्या जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. माझा अनुभव सांगतो. मी लोकांकडे बोट दाखवत नाही भाऊ. याचा आदर्श घ्या, त्याचा आदर्श घ्या, जो तो त्याच्या परीने मोठा होत असतो. मी माझा अनुभव सांगतो. आम्ही आमचं समर्पण ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या चरणावर केलं. आज महाराष्ट्र आम्हाला डोक्यावर घेतोय. माझी तुमची काही ओळख होती का? रामदास भाऊची माझी ओळख होती का? नाही. युट्यूबला पाहिलं, कीर्तन घेतलं. आज आमच्या इच्छा नसताना आमच्या बापाच्या वयातले लोक आमच्या पाया पडतात. इच्छा नाही आमच्या लोकांनी पाय पडावं. आमची एकच इच्छा आहे, आता माझं इथं कीर्तन झालं ना, इथल्या 10 लोकांनी कीर्तनातून माळी घालाव्यात. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या ठिकाणचा पैशाला हात लावणार नाही कीर्तनाच्या.
पण लोक काय म्हणते 15 आहेत ना, तिकडे 21 घेऊन जा बाबा, ती लोडनं गाळ्यात घालायला सांगू नका. 21च्या जागेवर 25 घेऊन जा, पण ते लोडनं गाळ्यात. लोड नाही काही माळीला लोडनं म्हणतात का? ऐका, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या गळ्यातली सोन्याची माळ, बर का, तुमच्या गळ्यातली सोन्याची माळ ही तुमच्या नंतर घरात भांडणं लावून दिल्याशिवाय राहत नाही, आणि तुमच्या गळ्यातली तुळशीची माळ भगवंताला बोलून घेतल्याशिवाय राहत नाही. आमचे गुरुवर्य बोधे बाबा म्हणायचे, माणसाचा जन्म झाला की माणसानं तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नये. तुळशीची माळ का घालायची मला सांगा? माणूस मेल्याच्या नंतर माणसाच्या तोंडात काय घालतात? कोंबड्याचे पाखाड, आहे का नाही? तुमच्याकडे पाखाड घालतात का? हा, मी तिकडं मराठवाड्याकडे म्हणलं, माणूस मेल्याच्या नंतर तोंडात काय घालतात? तो म्हणला कोंबड्याचे पाखाड. हा, पाखाड नाही, तुळशीचं पान घालतात. लक्षात घ्या, तुळशीचं पान कुठपर्यंत मुखात राहू शकतं? चितेपर्यंत जाईपर्यंत राहू शकतं, पण गळ्यातली तुळशीची माळ भगवंतापर्यंत जाईपर्यंत राहू शकते. विठाला विठाला शरण आशेच्या चरणावर हे जीवन समर्पण करा, की त्याच्या जीवनावर तुम्ही हे जीवन समर्पण केल्याच्या नंतर जगानं तुम्हाला डोक्यावर घेतलं पाहिजे. येतंय लक्षात कीर्तन? मायला मंडळी येतंय का लक्षात? नुसते मुडके आलो नका तुम्ही. तुमच्या कीर्तन येतंय का लक्षात? आलं का लक्षात? आशाच्या चरणावर जीवन समर्पण करायचं की जगानं डोक्यावर घेतलं पाहिजे. आपण एका 2 गोष्टीवर प्रेम करतो महाराज. पहिलं म्हणजे स्वतःच्या शरीरावर, सौंदर्यावर प्रेम करतो, बरोबर? आता बघा, महिला मंडळीत संक्रांतीचा सण आला की एवढ्या नटात आहेत, एवढ्या नटात आहेत. गावातल्या कोणत्या गल्लीत शिरा नुसता पावडरीचाच वास येतो, नुसता पावडरीचा वास. बरं, यांना त्या कंपन्या कुठून माहित होत्यात? मला काही मिळ लागा ना. ती फेअर अँड लवली आलेली, मी जन्माला आल्यापासून ती फेअर अँड लवलीची कंपनी आलेली, तेव्हापासून ते लोकच म्हणत होते 8 दिवसात तुमचा चेहरा चमकेल. 30 वर्ष झालं अजून चेहरा चमकला नाही कोणाचा. ते कोट्याधीश झालं. बरं, काही काहीचे इतके ओरिजिनल चेहरे असतात काळे, फेअर अँड लवली लावली तर फेअर अँड लवली काळी होईल, पण याचा कलर गोरा व्हायचा नाही. मग मित्र होता, इतका काळा होता, इतका काळा होता. म्हणला महाराज भारी कंपनीतली साबण आणून द्या. त्याला मी 500 रुपयाची साबण आणून दिली. साबण काळी झाली पण ह्यो गोरा झाला नाही. साबण काळी झाली. हा, माणसं स्वतःच्या चेहऱ्यावर प्रेम करतात फक्त. ऐका ना, जसं चेहऱ्यावर प्रेम करतो तसं अंतकरणातल्या विचारावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. भाऊ, माझ्या अंतकरणात वाईट विचार आहेत, मी सोडून दिले पाहिजे. कधीतरी हा विचार केला पाहिजे. आणि खरंच सांगतो, महिला मंडळी, पुरुष मंडळी, तुम्हाला जर जगानं आम्हाला डोक्यावर घेतलं पाहिजे एवढं जर वाटत असेल, माझ्या कीर्तनातले हे 2 वाक्य घेऊन जा, हे 2 वाक्य आत्मसात करा. आणि जर तुम्हाला लोकांना डोक्यावर नाही घेऊन दिलं तर आळंदीला येऊन मला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या. ऐका, तुमचा चेहरा सुंदर असेल तर तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडू शकता, पण तुमची जीभ जर गोड असेल तर सगळं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. सगळं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. माणसाला गोड बोलता आलं पाहिजे, हे पहिलं वाक्य बरं का. गोड बोलता आलं पाहिजे. काय, एखादा वाईट माणूस असू द्या, वाईट वृत्तीचा माणूस असू द्या, त्या माणसाला तुम्ही चांगलं मानायचं शिका. एक दिवस ते लाजून लाजून वाईट वृत्ती सोडून चांगलं वागायला लागतं महाराज. चांगलं मानायला शिका. एखादा दारुड्या असं ना, त्याला नाव ठेवा, तुम्ही नाव ठेवा. एक दिवस ते माळ घालीन. पण एखादा बिनलाजात जर असला तर त्याला तुम्ही नाव ठेवलं काय, डोक्यात दगड. बायको पळून गेली तरी ते दारू सोडित नाही. बायकोला सोडतंय पण दारू सोडित नाही. अजून एक वाक्य सांगतो. एक हात जर तुम्ही घरातल्या माणसावर जर उगारला ना, एक हात, त्या घरातल्या माणसाचा अंतकरण तुम्ही जिंकू शकत नाहीत. पण त्या एका हाताला हा दुसरा जोडी हात लावा आणि हे हात जोडत तुम्ही जगामध्ये फिरा. सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. माणसाला गोड बोलता आलं पाहिजे, माणसाला लिनता ठेवता आला पाहिजे, माणसाला शांतता ठेवता आली पाहिजे. का, काय माझ्या तुकोबारायला त्रास झाला नाही? ज्या मंबाजी बुवानं तुकोबारायला काठीनं मारावं, त्याच मंबाजी बुवाचे तुकोबारायने पाय चोपायला जावेत. आज 400-450 होऊन गेलं. आजही माझ्या तुकोबारायचं नाव जरी घेतलं तर टपकन डोळ्यात पाणी येतं. ज्या विसोबा खेचरानं माझ्या ज्ञानोबारायला 1 टायमाचं अन्न खाऊ दिलं नाही, त्या विसोबा खेचरालाच ज्ञानोबारायांनी पाया पडावं जाऊन.
याच्यापेक्षा काय वृत्तीमध्ये शांतता असावी? लक्षात घ्या, 750 वर्ष झालं आजही ज्ञानोबारायाच्या समाधी पुढं उभा राहिलं की टपकन डोळ्यात पाणी येतं महाराज. आणि लोक कुणाला डोक्यावर घेतात का महाराज? कुणाला घेत नाहीत. हा, आली माझ्या ज्ञानोबारायांची कार्तिकी वारी आली बर का. हा, आणि हा कार्तिकीचा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात महाराज, पण त्यांना तो पाहणं होत नाही. म्हणून लक्षात घ्या, कार्तिकेला या, सगळेजण मोठी आनंदानं या, ज्ञानोबारायाचा समाधी सोहळा पहा. काय माझ्या ज्ञानोबारायांचं मोठेपण आहे महाराज. नाथ बाबाच्या घरी 14 वर्ष भगवंतानं 12 वर्ष पाणी भरलं. त्या नाथ बाबांनी सुद्धा म्हणावं, ज्ञानोबारायासारखे श्रेष्ठ संत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला कुठं नेतो, पण अभंग यासाठी घेतलेला आहे. हे शरण, हे जीवन कुणापुढे समर्पण करावं, आपण कुणाला शरण जावं. आता महत्वाच्या विषयावर येतो. या ठिकाणी आकुर्डी गाव होतं बरोबर. ते कधी गायब झालं, कसं गायब झालं हे तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. फक्त भैरवनाथाच्या ताकदीनं म्हणा, भैरवनाथाच्या शापानं म्हणा, किंवा भैरवनाथाच्या त्यांना माहीत काय असेल ते. त्यांच्या युक्तीनं शक्तीनं इथलं जर गाव जर गुप्त होतंय, याच्यापेक्षा मोठी काय ताकद असावी. आता पुढचं ऐका. ज्या विषय कीर्तन आहे त्या विषयावर थोडं बोलतो आणि याच्यातून तुम्हाला सांगून जातो हे जीवन कुणाच्या चरणावर समर्पण करावं. लक्षात घ्या, हे जीवन कुणाला शरण गेलं पाहिजे हे सांगतो. ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शिवशंकर, अनेक देवादिक यांची मीटिंग बसली. देवसभा मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्याच्या नंतर धर्मसभा, देवसभा भरल्याच्या नंतर त्या सभेमध्ये ब्रह्मदेवाचा अहंकार वाढला. काय वाढला? अहंकार वाढला. काय अहंकार वाढला? भगवान शिवशंकराकडे पाहून म्हणू लागले ब्रह्मदेव, काय? अरे या जगामध्ये सर्वश्रेष्ठ मीच आहे, या सृष्टीची उत्पत्ती मी केली आहे. भगवान शिवशंकराला नाव ठेवत म्हटले. भगवान शिवशंकर शांत बसले. भैरवनाथाचा अवतार जन्माला का आला हे ऐका. कशासाठी भैरवनाथाचा अवतार आला? भगवान शिवशंकराचा 5वा अवतार हा भैरवनाथाचा. भगवान शिवशंकराचा 9वा अवतार हा हनुमंतरायाचा. म्हणजे हनुमंतरायाच्या अगोदरचा अवतार हा भैरवनाथाचा आहे बरं का. अगोदरचा अवतार. कशासाठी भैरवनाथाचा अवतार धारण केला भगवान शिवशंकरानं? ब्रह्मदेवाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी. भगवान शिवशंकराकडे बोट करून म्हणावं, या सृष्टीमध्ये माझ्यासारखा देव श्रेष्ठ कोणीच नाही. भगवान शिवशंकर शांतच बसले. का शांत बसले? भगवान शिवशंकराला वाटलं आता हा ब्रह्मदेव अहंकारानं उन्मत्त झालेला आहे, याला अहंकार झालेला आहे. एवढ्या मोठ्या देवसभेत, एवढ्या मोठ्या सभेत जर मी या ब्रह्मदेवाला प्रतिउत्तर करावं, लक्षात घ्या बरं का, भैरवनाथाचा अवतार, प्रतिउत्तर करावं तर याच ठिकाणी ब्रह्मदेव काहीतरी या सृष्टीला शाप देईल, मी काहीतरी ब्रह्मदेवाला शाप देईल आणि आमच्या दोघांच्या भांडणामध्ये सगळ्या सृष्टीचा संहार होईल, सगळी सृष्टी नाहीशी होईल. म्हणून भगवान शिवशंकर शांत बसले. पण भगवान शिवशंकराच्या अंतकरणात मात्र ब्रह्मदेवाचा अहंकाराचा नायनाट करण्याचं वादळ खेळत होतं. डोळे लावले भगवान शिवशंकरानं आणि धाडकन या पृथ्वीवरती भूकंप झाला. सृष्टीचा भूकंपच झाला नाही तर त्याच्यानंतर समुद्राला आज्ञा केली. समुद्रामध्ये अशा पर्वतासारख्या लाटा लोंबू लागल्या समुद्राच्या. असा सोसाट्याचा वारा सुटला की त्या वाऱ्यामध्ये सुद्धा मोठमोठाले डोंगर सुद्धा उडून जाऊ लागले. एवढा वारा सुटला. ह्या सगळ्या भयभीत वातावरणानं 33 कोटीच्या 33 कोटी देवांना भीती वाटू लागली. आता आमचं काय होणार? सगळेच्या सगळे देव शरण गेले. कुणाला? भगवान शिवशंकराला. देवा आता काय करायचं? ब्रह्मदेव तर अहंकारानं उन्मत्त झालाय, त्याला अहंकार झालाय आणि आता सृष्टीवरती एवढे हाल चाललेत. भगवान शिवशंकर आमचं काय होणार? मग त्याच ठिकाणी भगवान शिवशंकरानं 5वा अवतार
भैरवनाथाचा धारण केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भगवान काल भैरवनाथ महाराज की जय. आणि त्या ठिकाणी आकाशातून एका कुत्र्यावर आरूढ झालेली महाकाय मूर्ती सगळ्या देवाला दिसली. भैरवनाथाकडे पाहिल्याच्या नंतर भीती वाटते का नाही? बोला ओ पंचक्रोशीचे ग्रामस्थ, भीती वाटते का नाही? हा, पण त्या भैरवनाथाला काळ भीत होता. तुम्हाला भीती वाटते त्याचं काय? हा, ह्या भैरवनाथाला पाहिल्याच्या नंतर भीती वाटते. भगवान शिवशंकरानं भैरवनाथाला आज्ञा केली, जो ब्रह्मदेव अहंकारानं उन्मत्त झाला त्या ब्रह्मदेवाचं शिर तोडून आण, त्याच्या मागे लाग. पहिल्या काळात म्हणजे काल भैरवनाथ हे म्हणजे यांचा भगवान शिवशंकर यांचा अवतार, काळ भैरवनाथाचा अवतार धारण करण्याच्या अगोदर ब्रह्मदेवाला किती तोंड होते? बोला. 5 तोंड होते ब्रह्मदेवाला त्या काळात, काल भैरवनाथाच्या अगोदर. मग काळ भैरवनाथाला पाहिल्याच्या नंतर ब्रह्मदेव भीतीने पळू लागला. ब्रह्मदेव पळाला तसा त्याच्या मग काळ भैरवनाथ त्रिशूळ घेऊन लागले. शेवटी काळ भैरवनाथानं ब्रह्मदेवाला गाठलं आणि ज्या तोंडातून अहंकाराचे उद्गार बाहेर पडले त्या ब्रह्मदेवाचं मुंडकच कापलं काळ भैरवनाथानं. काळ भैरवनाथाचे 4 हात, त्यांचं वाहन कुत्रा. बर का, 4 हातामध्ये काय काय होतं? एका हातामध्ये त्रिशूळ होता, एका हातामध्ये खड्ग होतं, एका हातामध्ये कटोरं होतं कशाचं? गाडग्याचं. आणि एका हातामध्ये ब्रह्मदेवाचं मुख. कोणतं मुख? ज्या मुखानं अहंकार व्यक्त केला तेच मुख काळ भैरवनाथानं कापून घेतलं, तोडून टाकलं आणि पुन्हा भगवान शिवशंकराकडे आले. तिथं महाविष्णू सूक्ष्म रूपाने आले ब्रह्मदेवाकडे. हे ब्रह्मदेवा, अरे हे काय केलंस तू? तुझ्या अहंकारापायी आज तुझं मुंडकं तुटून गेलं रे. मग ब्रह्मदेवानं सुद्धा म्हणावं, अरे मला माहीतच नव्हतं भगवान शिवशंकर काळ भैरवनाथाचा अवतार धारण करतील आणि माझे हे हाल करतील. खऱ्या अर्थानं पाहिलं तर माझ्या अहंकाराचं फळ मला मिळालं. आणि एक सांगू का तुम्हाला, तुकोबारायचं प्रमाण काय आहे? अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ज्याच्या अंतकरणातला अहंकार नाहीसा झाला त्या ठिकाणी तो माणूस देव झाला. मला सांगा तुम्ही, रावणा इतकी संपत्ती आतापर्यंत कोणाची होती का हो? हा, कुंभकर्णासारखी ताकद कोणाकडे होती का? नव्हती. अहो, त्यांची सुद्धा कवडी सुद्धा मागं राहिली नाही. तुमची आमची पानटपरी तरी माणूस छाताड बाहेर काढून हे आपला 700 रुपये धंदा होतो रोज. पुढं घालतो तर 700 रुपये पिळकुटे करून. हा, संग काय गेलं महाराज? काहीच नाही गेलं. रामायणातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. काय? तुमची ताकद सुद्धा बरोबर येत नाही. रावण, कुंभकर्ण, तुमची संपत्ती सुद्धा बरोबर येत नाही. रावणाकडे पहा. आणि तुमचं सौंदर्य सुद्धा बरोबर येत नाही. प्रभू रामचंद्राकडे आणि सीतामातेकडे पहा. काहीच बरोबर येत नाही. मी तर सांगून जाईल. मला एक गोष्ट माहिती आहे भाऊ, माणूस जन्माला आल्याच्या नंतर माणूस काय घेऊन येतो आणि काय घेऊन येत नाही मला काहीच माहित नाही. पण माणूस जन्माला आल्या आल्या माणूस मरण मात्र निश्चित बरोबर घेऊन येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला म्हणावं, ब्रह्मदेवा, अरे तुझ्या अहंकारानं आज सृष्टीचा सुद्धा एवढा नाश होऊ लागला आणि तुझं सुद्धा एक मुख कापून गेलं. ब्रह्मदेवाचे उद्गार ऐका ओ महाविष्णू, ऐका. मला माझ्या अहंकाराचं फळ मिळालं. मला माहित नव्हतं भगवान शिवशंकर काळ भैरवनाथाचा अवतार घेतील आणि त्याचं प्रायचित्त मला हे भोगावं लागल. पण मी आता भगवान शिवशंकराची काळ भैरवाची मी माफी मागतो. ब्रह्मदेवाला घेऊन विष्णू कुठं गेले? भगवान शिवशंकराच्या दरबारात गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं म्हणावं काळ भैरवनाथाला, जे काही झालं ते मला माझ्या अहंकाराचं फळ मिळालं. पण आजपासून तुम्ही अवतार धारण केला ना काळ भैरवनाथ, आजपासून मी तुमची काशीच्या कोतवाल म्हणून तुमची नेमणूक करतो. कोण? काशीचा कोतवाल. काशीचा पाप पुण्याचा हिशोब काळ भैरवनाथाच्या अगोदर चित्रगुप्ताकडे होता. कोणाकडं?
चित्रगुप्ताकडे काळ भैरवनाथाचा अवतार झाला आणि तिथून पुढं काशीचा पाप पुण्याचा हिशोब कुणाकडे आला? काळ भैरवनाथाकडे आला. म्हणून लक्षात घ्या, आजही जर तुम्ही काशीला गेले ना, काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्याच्या अगोदर तुम्हाला तिथं काळ भैरवनाथाचं दर्शन घ्यावं लागतं. आणि काळ भैरवनाथाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये गंडा बांधला जातो काळा, आणि नंतर काशी विश्वनाथाकडे सोडलं जातं. तिथं गेल्यावर भगवान शिवशंकर पाहतात, हा माझ्या दुसऱ्या अवताराकडून आलेला आहे. कुठून? काळ भैरवनाथाचं दर्शन घेऊन आलेला आहे. आणि पहा, काळ भैरवनाथ ही देवता अशी आहे, भक्ताच्या हाकेला लवकर धावून जाणारी देवता म्हणजे काळ भैरवनाथ. ज्याला भूत लागलेला असेल, ज्याला बहिर्वसा झालेला असेल, म्हणजे दुःखाने इडापिडाने माणूस कंटाळलेला असेल, तो जर सर्व भावानं शुद्ध भावानं काळ भैरवनाथाला शरण गेला की त्याचे दुःख सगळं मुक्त होतं. म्हणून शरण कुणाला जावं? अशा भगवंताच्या ठिकाणी जावं. का जावं? लक्षात घ्या, ज्या ब्रह्मदेवाचं सुद्धा गर्व हरण करावं तो काळ भैरवनाथ. आणि हा काळ भैरवनाथ सगळ्या सृष्टीला जर शांत करत असतील, 33 कोटी देवाला जर काळ भैरवनाथ शांत करत असेल, सुख देत असेल, मग माणसानं कुठं शरण जावं? या भगवंताच्या ठिकाणी शरण जावं. म्हणून या शरण जावे, 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 म्हणून या शरण जावे. सर्व भावे देवा, सर्व भावे देवा, सर्व भावे देवा, सर्व भावे देवा. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. खऱ्या अर्थानं शरण कोणाला जावं? देवाला जावं. बास गाड्या, अभंग 4 चरणाचा आहे भाऊ. अभंगाचे चरण सुटोत अथवा न सुटोत, मला खरंच सांगा तुम्ही, तुकोबारायांच्या अभंगाचे चरण सोडण्यालागे एवढ्या काही योग्यतेचे आपण नाहीत. एखादा किती प्रकांड पंडित झाला, माझ्या तुकोबारायाच्या गात्यातल्या एका अभंगाचं सुद्धा त्याला चरण सुटू शकत नाही आणि एका अभंगाचा सुद्धा अंदाज लागू शकत नाही. का? ही तुकोबारायांची लेखी भाषे, हे तुकोबारायांचे उद्गार आहेत. एका मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्ञानी श्रोते आहात, तुकोबारायांच्या भूमीतले श्रोते आहात. अभंगाचे चरण सुटले नाही पाहिजे. माणसानं चरणाला धरून राहावं, मग ते अभंगाचे चरण असोत किंवा भगवंताचे चरण असोत, चरणाला धरून राहावं. विठ्ठल विठ्ठल, मी पहिल्यापासून सांगतो, पहिल्या तुम्हाला दृष्टांतात सांगितलं शरण कुणाला जावं? देवाला जावं. अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला, भगवंताला शरण का जावं. तुम्हाला दुसरे 2 दृष्टांत मी रामायणातले सांगणार, जे तुम्ही ऐकले नसतील असे दृष्टांत सांगू. आपण कोणापुढेही शरण जातो. आपण कधी कधी बायकोला शरण जातो, कधी मित्राला शरण जातो, कधी भावकीतल्या माणसाला शरण जातो, कधी आमदाराला शरण जातो. शरण जा, पण तुमच्या शरण गेल्यामुळं तुम्हाला फळ त्या प्रकारे भेटलं पाहिजे. विठाला आणि खऱ्या अर्थानं संसारामधलं आपलं शरण जाणं आणि समर्पण जाणं, समर्पण चुकलं म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. कसं दुःख भोगावं लागतं? संक्रांतीचा सण होता, तुमच्याकडे बामनदेव आहेत का? आहेत का? इथं आलेत का? आहे ना. आलेत का? आहे. कुठे आहेत? वर बोट करा. बामनदेव कोणते येतं? आतमध्ये आहेत का? हे बामनदेवाचा विषय नाही सांगत मी, आमच्या गावातल्या बामणाचा विषय सांगणार आहे. नाही म्हणजे आमचं घर आणि आमच्या गावातल्या ब्राह्मणदेवाचं घर शेजारीचे. आमची तिकडल्या बामणाचा विषय सांगतो. काय झालं? लुकडा बामण होता, माझ्यासारखाच 25 किलोचा, पण 30-35 वर्ष झालं बामणाला बायकोच भेटाना. ते रोज 2-4 जणांच्या कुंडाल्या बघायचो आणि यालाच बायको भेटत नव्हती. विषय असा झाला, बामनदेव माझ्याकडे आला. महाराज
आता तुम्ही रोज फिरतात बा, काहीतरी डोक्यात घ्या म्हणले. आमचं आता झालं 30-35 वय झालं. आताच लोक नाही म्हणायला लागले, अजून 2-4 वर्षांनी म्हणते ना या म्हाताऱ्याला काय बायको द्यावा आम्ही. हा, बामणाचं मनाव घेतलं मी औसक. तुम्ही म्हणता तुमचं झालंय का लोकांचं मनाव घ्यायला? माझं झालंय. ब्राह्मण देवाचं मनाव घेतलं. सांगितलं आता जी पोरगी भेटन तिच्या संग लग्न कर म्हणलं. आता पोच चांगल्या पोरीच्या नादात म्हणलं सगळ्याच्या सगळ्या पोरी गेल्या. म्हणजे त्याची गत अशी झाली होती, एसी गाडीच्या नादात टमटम सुद्धा निघून गेले पुढं. राहिला रस्त्यावर उबळा मोका. हा, म्हणजे चलून द्या रगडान महादेव उघडा. हा, त्याचं तेच चालू होतं. हा, बायकोच भेटाना. म्हणलं जी भेटन ती कर. आता इकून तिकून बायको बघायला गेलो. पोरगी होती 6 क्विंटलची. यांनी तर तिला पाहिलं आणि याच्या तोंडाला तिथंच फेस आला. हात थरथर कापा. हिला बायको करू काय म्हणला. कर म्हणला तू, तुझ्या घरी गेल्यावर काम करून खराब होईल म्हणलं. कशी तरी 70-80 किलोवर आणू आपण तिला. हा, सगळ्या लोकाला पसंत झाला मुलगा घरातल्या. पण पुरीची माय म्हणली नवरदेव मला बघायचा आहे. पुरीचा बाप बायकोकडे गेला. आपल्या ठकीचं कल्याण झालं म्हणला. कल्याण. ती म्हणली कल्याण होऊन दे, नाही तर तिकडे भिवंडी होऊन दे, पण मला पोरग बघून दे पहिलं. कल्याण झालं, ठाणे झालं, बोरीवली झालं. हा, मला बघू दे कस काय पोरग. ती बायको गेली बघायला. पोरग पाहिलं. ही म्हणली मै पोरगी ये ढकलून देईन पण याला देणार नाही. हे मला झालं काय, हे अगोदर मला बघायला आता अजून तासाचे का म्हणली. हा, म्हणजे अजून तासाचे का, याला अजून पोरगी नाही दिली का कोणी. हा, इकडून तिकडून कसं तरी त्या बाईला समजिलं आणि दिलं बा लग्न लावून दिलं. 1-2 वर्ष प्रपंच चांगला चालला. बरं आता पोरायचं बघा तुम्ही, नवीन लग्न झाल्या ते लय असतं महाराज. यावन त्यावन, तुझ्याशिवाय घासत जात नाही, तुझ्याशिवाय श्वासच घेत नाही, तुझ्याशिवाय पाणीच पेऊ वाटत नाही, काही असतं नवीन महाराज. हां हां, ते नवीन चालवतं. लग्नाला तुम्ही 2 वर्ष होऊन द्या. लग्नाच्या नवीन एकमेकाला घास घातला जातो आणि 2-3 वर्ष झाले की एकमेकाचा घास घेतला जातो. आलं का लक्षात. हा, लग्न झाल्या बायको काय म्हणते माहिती का, तुम्ही माझे प्राणनाथ आहात. कोण? लग्न झाल्या मग 2 वर्षांनी त्या प्राणनाथाचं नाथाव येऊन ठेकत, तुम्ही माझे नाथ आहात. आणि 4-5 वर्ष झाले हे नाथ अनाथ होऊन जातो. बायको सुद्धा त्याच्या वाट्यावर उभारत नाही. आलं का लक्षात. खऱ्या अर्थानं ती लग्न लावून दिलं बामणाचं. 1.25 क्विंटलच्या बायको संघ, पुरी संघ 25 किलोच्या बामणाचं लग्न लावून दिलं. तुमचं लग्न झालं नाही का? तुम्ही कमी शेट्या आणता मध्ये. ठीक आहे, ऐका. लग्न लागलं भाऊ, 2-3 वर्ष चालला प्रपंच चांगला. पण नंतर भांडणं होऊ लागले. भांडणं झाले. माझ्याकडे आला, म्हणला महाराज अजून एक बायको करतो. म्हणलं का? ही हाणायला लागल्यावर कमीत कमी दुसरी सोडीन तरी म्हणला. ही एका हाताने कवळीत दाबून धरते, दुसऱ्या हाताने ठो ठोके टाकते म्हणला. पळून सुद्धा जाता येत नाही म्हणला. काय करू? अजून एक बायको करायची. म्हणलं तुला भेटत असली तर कर बाबा. इकडून तिकडून त्याचं नशीब चांगलं. दुसरी सडपातळ बायको भेटली त्याला, त्याच्यासारखीच 25-30 किलोची. त्यांनी माडीच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवली. बरं का बाबा, तुम्ही ध्यान देऊन ऐका. हा, त्यांनी माडीवर बायको ठेवली. नाही तर पुन्हा म्हणतात महाराज कीर्तनाला आले मला काहीच विचारलं नाही त्यांनी. हा, म्हणून तुम्हाला विचारतो मी 3दा. आलं का लक्षात. सडपातळ बायको वर ठेवली. 6 महिने झालं. ती काय घराच्या बाहेर निघायला तयार नाही. पण खालच्या बायकोला काही मिळच नव्हता. खालच्या बायकोला ही म्हणली 6 महिने झालं पाहुणी आली, हलायला तयार नाही. वर गेली वर तिला जाऊन म्हणले ओ पाहुणी बाई किती दिवस मुक्काम. ही म्हणली आता कायमचाच मुक्काम. किती दिवस मुक्काम म्हणजे लग्न लावून आले म्हणले. बरं ठीक आहे म्हणले. कालांतराने संक्रांतीचा सण जवळ आला आणि संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया दागिने घालतात का नाहीत? नव्या साड्या घालतात. पण या बामणाच्या दोन्ही बायकांनी दागिने घातले. बामण गेला सकरत सांगायला बाहेर आणि त्या घरात शिरला चोर बामणाच्या. बरं आताचे चोर पण काय क्वालिटी चोर राहिले नाही. पहिले चोर असे वजनदार चोर होते. पहिल्या चोराला बघितल्यावर 2-2, 4-4 माणसाला चोर सहज हाणून यायचे. आताचे चोर म्हणजे काय, चप्पल चोर, चार्जर चोर, पिना चोर, हेडफोन चोर, मोबाईल चोर, तंबाखूची पुडी चोर, बिड्या चोर, मावा चोर, काही चोर येतात. हे आत्ताचे चोर झाले. हा, आत्ताच्या चोराला सुद्धा क्वालिटी राहिली नाही महाराज. ते चोर क्वालिटेड होते पहिले. इकून तिकून त्या चोराला तरी अक्कल पाहिजे होती ना. त्या बामणाच्या घरात चोर घुसला. त्या 1.25 क्विंटलच्या बाईनी चोर धरला, खाली घातला ना, आगाव बसली त्या चोराच्या. चोराच्या अशा नाक फोड्यात आणल्या, श्वास सुद्धा घेता येणार. बरं का बाबा,
हा 1.25 क्विंटलची बायको होती ती त्या बामणाची, चोराच्या अंगावर बसली. हा चोराचे डोळे पांढरे व्हायला लागले. बाई काय उठायला तयार नाही महाराज. त्या बाईने पोराला सांगितलं, पप्या लवकर पळ म्हणली, पोलिसाला बोलून आण. हे पोरग दारात गेलं. 20 मिनिटांनी त्या बाईला म्हणलं, मम्मी मम्मी मै चप्पल सापडाना. ते चोर खालून कणत कणत म्हणला, मै तात्पुरती ही चप्पल घालून जा, पण लवकर पोलिसाला बोलून आण, नाही तर जगत नाही मला तू मागे दिसतो. हा याला शास्त्रामध्ये एक श्लोक आलाय, मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेशान ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचे अवयव वाढू शकतात, पण मूर्ख माणसाचं ज्ञान वाढत नाही कधी. इकून तिकून ते चोर सटकून गेला. ते बामण आला. आता ती बाई पण डोक्यात कमीच होती. बामण घरी आला. खालची बायको 1.25 क्विंटलची नाटलेली होती. बरं मी म्हणतो नाही ना आवडत त्याला, माणसाने तिचं वर्णन करावं. हा बायको आवडत नाही ना, फक्त चांगलं मानायचं शिका ना त्या बिचारीला. काय हरकत नाही महाराज. काय असतंय मला सांगा, एखादं लई सुंदर दिसत असाल ना, फक्त हे वरचं कातडं काढून तुम्ही आत डुकून बघा. जाग्यावर थांबले तर मला विचारा तुम्ही. हा सौंदर्य कोणाचं बरोबर केलं. यांनी त्या बाईला नावा जायचं नाही. मज्जाच नाही म्हणला, मज्जाच नाही. वरच्या मॉडेलकडे जाऊ. बामण जसा पायऱ्यानी वरती चालला ना, खालची बायको आली पायाला धरला, वरची आली शिंडीला धरला. वरची वर वाढायची, खालची खाली वाढायची. याला प्रपंच म्हणतात बर का बाबा. येत आहे लक्षात. याला प्रपंच म्हणतात. वरची वर वाढायची, खालची खाली वाढायची. पण खालची जाड होती. जसा हिसका दिला ना, तसा बाबा बामण खाली पडला आणि बायको अंगावर बसली. बामण चड्डीत मुतला तरी का, पण बायको काय उठा ना त्याच्या अंगावरले. हा उठायला तयार नाही. बामणाचे पार डोळे पांढरे व्हायला लागले. आणि काही लोकांना बोलायचं ज्ञान नसतो. कुठं काय शांतता राखा. बामणाच्या अंगावर बाई बसली आणि शेजारून एक माणूस चालला आणि बामणाला काय विचारतोय, ओ बामण देवा सकरत कशावे. ही काय म्हणला अंगावर बसली 1.25 क्विंटलची सकरत. दिसना का तुला सकरत कशावे. बर का बाबा. नाही तर तुम्ही म्हणता त्यांना विचारलं, मला पण काय नाही विचारलं. हे काय म्हणला 1.25 क्विंटलची सकरत अंगावर बसली. हे काय खाणार आहे, दिवसभर बुक्के खाणार आहे, काय खाणार आहे म्हणला. हा प्रपंच विठाला. म्हणून माणसाच्या जीवनातलं समर्पण महत्वाचं आहे. मी सांगेल तुम्हाला, स्वामी विवेकानंद असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, ह्या सगळ्याच्या जीवनातलं समर्पण पहा. खऱ्या अर्थानं आपण आजही त्यांचे फोटो डोक्यावर घेऊन नसतो महाराज. आजही आज आपल्याला जायचंय, उद्या जायचंय, परवा दिवशी जायचंय. काही माणसाचं आयुष्य फक्त दुसऱ्यावर जळण्यात जातं महाराज. भावकीतला माणूस असल, सखा भाऊ असल, सावतर भाऊ असल, चुलते असतील, चुलत भाऊ असतील, फक्त लोकांवर जळण्यात आयुष्य जातं महाराज. जळण्यात का जळावं. एखाद्यानं 4 व्हीलर घेतली असल, तुम्ही कष्ट करा, त्याच्यापेक्षा 2 लाखानं महागाची गाडी घ्या, पण जळू नका. अरे भगवंताने आयुष्य दिलंय ना. आपण आज आहेत तर उद्या नाहीत. हे आयुष्य, हे जीवन एवढं आनंदानं जगायचं, एवढं आनंदानं जगायचं. एखादा श्रीमंत माणूस जर तुमच्या जवळ पंचपक्वान्न खात असेल ना, त्याच्या मांडीला मांडी देऊन चटणी भाकर खायची, पण स्वाभिमानानं खायची. स्वाभिमानी जीवन असायला पाहिजे माणसाचं. महाराज तुकोबारायने हा प्रपंच लयाला लावला, पण कधी तुकोबाराय लोकांच्या दारात उभे राहिले नाही. विठ्ठल विठ्ठल आपलं समर्पण प्रपंचामध्ये तुकोबारायने सांगाव. संसार करा, पण कसा संसारी असावे, असोनी नसावे. किंवा अजून सांगू, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. मला सांगा, एखादा पक्षी असेल, तो बाहेर चरायला गेल्याच्या नंतर, दाणे खायला गेल्याच्या नंतर, असं कधी पाहिलं का तुम्ही, एखाद्या पक्षानं त्याचं पोट भरल्याच्या नंतर 10-5 दाणे त्याच्या चुचेमध्ये घरी घेऊन आलेला? नाही आला. प्रपंच सुद्धा तसा असावा, संसार सुद्धा तसा असावा. आपला संसार तसा नाही. मला एक सांगा, कधी तुम्ही ऐकलं का कावळ्याचा बीपी वाढलेला? कधी तुम्ही ऐकलं का बैलाला शुगर झालेली? ऐकलं बाबा? माणसाचाच बीपी वाढतो.
माणसाला शुगर होती, माणसाला चक्रा येतात, माणसंच येडे होते. कधी ऐकलं का गावातला कठाळे येड्या झालेला? ऐकलं नाही होत. माणसाच्या जेवढ्या इच्छा आहेत तेवढ्या इच्छा 84,000 लक्ष योनीतल्या जीवजंतूच्या इच्छा नाहीत. बरं, सगळ्यात ज्ञानी माणूस प्राणी कोणता? माणूस. तरी सुद्धा सगळ्यापेक्षा इच्छा आपल्या आता. म्हणून सांगतो मी तुम्हाला महाराज, जीवन असं जगावं आपण गेल्याच्या नंतर शत्रूच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं, असं माणसानं जीवन जगावं. हा, टाळ्या वाजायच्या तर चांगल्या वाजा, उग घरी येऊन बायकायचे आणि तुमचे भांडणं होऊन झाल्यावर ईद आल्यावर वाजू नका. आलं का लक्षात? हा, जीवन असं जगावं माणसानं आपण गेल्यावर शत्रूच्या डोळ्यात पाणी यावं, शत्रूनं सुद्धा रडावं. पण आपलं असं तसं नाही महाराज. बायको सुद्धा लोकांच्या लाज काज रडते. मला कम गेले, गहू घेऊन गेले नाही ना. बरं, हिला खरंच जर मागं उचलून टाकलं तर थांबन का तिथं? हा, नाटक आहेत. बायको कुठपर्यंत असते? स्मशानापर्यंत असतात. पोरं कुठपर्यंत असतात? स्मशानापर्यंत असतात. घरातली माणसं कुठपर्यंत असतात? स्मशानापर्यंत असतात. मग हा नरदेह, हे अनमोल जीवन कुणाच्या चरणावर समर्पण करावं, कुणाच्या चरणावर हे जीवन झोकून द्यावं? जे याला कळालं, ज्याला हे कळालं, त्याला आज जगानं डोक्यावर घेतलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं हे जीवन जर ज्ञानोबारायाच्या चरणावर झोकून दिलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. हे जीवन जर तुकोबरायाच्या चरणावर झोकून दिलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. तुम्हाला सांगू, तुम्ही म्हणताल महाराज आमच्या जीवनात खूप मोठं दुःख आहे, खूप मोठं दुःख आहे, हे दुःख कुणाच्या चरणावर आमच्या दुःखाचं निवारण होईल? खरं सांगू, अंतकरणातून ज्ञानोबारायाच्या समाधीच्या पुढं जा. समाधीच्या पुढं उभा राहून ज्ञानोबारायासाठी 2 अश्रू डोळ्यातून आणा. आणि खऱ्या अर्थानं ज्या दिवशी भगवंताचं दर्शन घेताना, सेवा करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, त्या दिवशी समजून जायचं भगवंत तुमच्या समोर उभा आहे. का? कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हा, ज्या दिवशी डोळ्यातून अश्रू येतील त्या दिवशी देव तुमच्या समोर उभा असतो. आणि खऱ्या अर्थानं अशा ठिकाणी ज्ञानोबारायाच्या समाधी जर समोर उभे राहिले ना, तुम्ही म्हणताल महाराज याच्या अगोदर आम्ही भरपूर पाप केलंय. ऐका, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानोबारायाच्या समोर गेले, अहो कितीही पाप केलेला असू द्या, किती पाप केलेला असू द्या, ज्ञानोबाराय तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. विठाला खऱ्या अर्थानं समर्पण जर त्या ठिकाणी केलं, तुम्ही जर त्या ठिकाणी शरण गेलात तर नक्कीच भगवंत तुम्हाला दुःखातून सोडल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं दुसरं चरण. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीत पार. तो करुणावंत तेवढा आहे. भगवंत किती करुणावंत आहे लक्षात घ्या. आज या देशाला नाही तर संपूर्ण जगाला रामायणाची गरज आहे. येतंय लक्षात? का गरज आहे लक्षात ठेवा. जनक राजाची मुलगी सीता, काय कमी होतं जनक राजाकडं? उद्या भगवान प्रभू रामचंद्र गादीवर बसणार होते, राजगादीवर अयोध्येचा राजा होणार होते. दशरथ राजानं आपल्या बायकाकडे जावं, आपल्या बायकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी दशरथ राजानं विचारावं. प्रत्येकीला विचारलं तुमची इच्छा काय आहे? जेव्हा कैकेयीकडे गेले ना, कैकेयीनं म्हणावं माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची ना. महिला मंडळी ऐका बरं का, तुमच्यासाठी ज्या बाईला नवऱ्यातला देव कळाला ना, त्या बाईला देवळातल्या देवाकडे जायची गरज नाही.
ज्या बाईला सासू सासऱ्यातला देव कळाला त्या बाईला देवळातल्या देवाकडे जायची गरज नाही. आज खऱ्या अर्थानं आपल्याला माणसातला देव दिसत नाही, देवळातल्या दगडातला देव कधी दिसायचा महाराज. रामायण कशासाठी पाहिजे ऐका, नवऱ्यातला देव पाहायला शिका. उद्या प्रभू रामचंद्र गादीवर बसणार होते. आज कैकेयीनं दशरथ राजाला सांगितलं माझी इच्छा पूर्ण करायची ना, मग लहान्याला राज्य द्या आणि मोठ्याला वनवास द्या. अव ज्या दिवशी राजगादीवर प्रभू रामचंद्र बसणार होते त्या दिवशी बायकोला बरोबर घेतलं आणि धनुष्यबाण घेऊन कुठं निघले, वनवासाला. बरोबर लक्ष्मणाला घेतलं, समोर गेले आणि वनवासात गेल्याच्या नंतर लक्षात घ्या बरं का माता बहिणींनो, नवऱ्यातला देव कळाला नाही, नवऱ्याची किंमत कळाली नाही, त्या बाईचे काय हाल होतात रामायण शिकवतं. ऐका, या विश्वाचा मायबाप भगवान प्रभू रामचंद्र बरोबर होते. कोणाच्या? सीता मातेच्या. रामामध्ये काय ताकद नव्हती हो. या विश्वाचं पान हलायचं म्हटलं तर रामाच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुमचा आमचा श्वास सुद्धा रामाच्या सत्तेशिवाय हलत नाही. प्रभुराम मग एवढा मोठा देव आपला नवरा असताना सीता मातेला मूठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला. नाथा मला ते हरिण आणून द्या. म्हणजे नवऱ्याची किंमत शून्य झाली. मज आणून द्या हो हरिण अयोध्या, मज नाथा नाथा मला ते हरिण आणून द्या. आणि ऐका बर का, प्रभू रामचंद्राला हरणाच्या पाठीमागं पाठवलं. तिथं नवऱ्याची किंमत शून्य वाटली सीता मातेला हरणाच्या पुढं. परिणाम असा झाला दुःखरूपी रावण जीवनात. रामायण काय शिकवतं? ज्या दिवशी बाईला नवऱ्याची किंमत कमी कळाली, ज्या दिवशी बाईच्या डोळ्यात तिच्या अंतकरणात नवऱ्याची किंमत शून्य झाली, त्या दिवशी दुःखरूपी रावण जीवनात आल्याशिवाय राहत नाही. हे रामायण शिकवतं. रावणानं सीतेचं पलायन करावं आणि तिकडे गेल्याच्या नंतर तर सगळी लंका सोन्याची होती. मग सीतेला किती काय आनंद व्हायला पाहिजे होता ना. आताच्या पण महिला बघा, एखादीने जर झुमरं केले ना महाराज, झुमरं जर गावातल्या महिलांनी तिला जर विचारलंच नाही बा केवढ्याचे केलेत, तर ती रोज एकीच्या घरी जाते मुंडका हलवून बोलते, स्वयंपाक झाला का तो आजी. म्हणजे ते झुमरं हली जवार पुढची हिला विचारित नाही केवढ्याचे झुमरं केलेत नाही, तवार काय ही मान हलायची बंद करीत नाही. आलं लक्षात? असंच आमच्या गावाकडल्या एका सरपंचाने काय केलं, बोटात अशा 5 अंगठ्या केल्या आणि बायकोनी बाजारला लावला. बरं बायकोला एवढा भ्यायचा तो सरपंच, बायकोनी एक दिवस असा 100 रुपये घेतले आणि सांगितलं 50 रुपयाचे बटाटे आणा आणि 50 रुपयाची कोबी आणा. हे बाजारला गेला आणि बाजारातून 20 किलोमीटरवरून पुन्हा घरी आला. बायको म्हणली मोकळेच का मला ध्यानातच नाही म्हणला तो कोणत्या 50 रुपयाचे बटाटे आणि कोणत्या 50 रुपयाच्या कोबी सांगितला म्हणला. इतका बायकोला भेट होता तो. आणि तो असा 5 बोटात अंगठ्या घालून बाजारात गेला. आणि आमच्या इकडे बंजारा समाज भरपूर आहे, तिकडच्या महिला अशा पायात चांदीचे कडे घालतात एवढ्याला. ते कडं जर एखाद्याच्या डोक्यात घातलं ना 20 युद्ध पडतं, एवढालं कडं असतं एक एक महाराज. आणि त्या बाया आमच्या काढल्या महिला पायात कडे घालतात. ह्यो गेला 5 बोटातल्या मुद्द्या घेऊन. वांगे कसे आहेत, बटाटे कसे आहेत, तिच्याकडे बोट करून पार तिच्या नाकात बोट घालायची पाळी आली. बटाटे कसे आहेत, टमाटे कसे आहेत, शेवग्याच्या शेंगा कशा आता. ती म्हणली याला अंगठ्या दाखायच्यात ना. ती उभा राहिली, तिच्या पायात एवढाले कडे होते. ती म्हणली हे बघ बटाटे 30 रुपये किलो आहेत, वांगे 35 रुपये किलो आहेत. यांनी तिच्या पायातले कडे बघितले, बिगर भाजी घेताच घरी पळून गेलोय. आलं का लक्षात? अजून बघा तुम्ही, एखाद्याच्या गरीबाचं लग्न असेल ना, लोक वाढीत नाहीत, एखाद्या हातात अंगठ्या असतात, तिकडे भाजी वाढा, इकडे गुलाबजांबू वाढा, तू जाग्यावर बस, सगळं जाग्यावर जाणार आहे. याच्या अंगठ्या दाखायसाठी ते अख्ख्या लोकात हिंडत आहे महाराज. आलं का लक्षात? म्हणून माणसाला ह्या गोष्टीचा गर्व नसला पाहिजे. हे कुठपर्यंत आहे, श्वास बंद होईपर्यंत. गळ्यातली माळ कुठपर्यंत आहे, भगवंतापर्यंत जाईपर्यंत. म्हणून गळ्यातल्या माळीला महत्व द्यायचं. चला लक्षात घ्या, सीता मातेला मग तिकडे गेल्यावर अख्खी लंका सोन्याची होती ना, मुठभर सोनं कुठं, सगळी लंका सोन्याची कुठं. तिकडे आनंद व्हायला पाहिजे होता ना. त्या ठिकाणी मात्र सीता माता रडू लागली, अरे मला मूठभर सोन्याच्या हरणाचा मोह झाला, माझ्या प्रभू रामाची किंमत शून्य वाटली. पण खऱ्या अर्थानं
आज सगळी लंका सोन्याची आहे या ठिकाणी, पण माझा प्रभू राम या जगापेक्षा काही वेगळाच आहे. कधी किंमत कळाली? वेळ निघून गेल्याच्या नंतर कळाली. म्हणून तुमच्या आयुष्यात असणाऱ्या माणसाची किंमत सुद्धा वेळेच्या आत करायला शिका. हा एक सांगू का तुम्हाला, गावातले ज्ञानी माणसं, सज्जन माणसं एकदा का निघून गेले ना, गये हुए कभी आते नहीं, बस उनकी याद आती है. गेलेले माणसं कधी आले नाहीत. म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, तोपर्यंत माणसानं माणसाला प्रेम द्यायला शिकलं पाहिजे. रामायण शिकवतं आपल्याला. आपण भावामध्ये भांडणं करतो आणि माणसं बघा, एखाद्याचं चांगलं होत नसेल ना, चांगलं होऊ देत नाहीत, वाईट करणार, वाईट कृतीचे माणसं. मी विनोदानं सांगत असतो, भगवान शिवशंकर तिघा माणसाला प्रसन्न झाले. आपल्या गावात आहेत का असे बघा, बिनलाजे होते तिघ जण, आणि एवढे काळे होते, हे सावंडी इतके काळे होते. आलं का लक्षात? तिघाला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. पाहिलेले म्हणले, बघ माग, तुला काय मागायचंय, माग, तुला मागायचंय काय, चल तुला मी तुझी इच्छा पूर्ण करतो. तिघाला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले बरं का. तर पहिला म्हटला भगवान शिवशंकराला, देवा सगळ्या कंपन्याच्या फेरन लावल्या, तोंडाला लावून दमलो, ती क्रीम काळी व्हायची पण मी गोरा झालो नाही म्हणला. अजून सगळ्या कंपनीच्या साबणा लावून दमलो, साबणा काळ्या झाल्या पण मी गोरा झालो नाही, देवा मला गोर कर. देवानी त्याला केलं बा गोर. एवढा गोरा झाला, फॉरेनर लोकांसारखा दिसू लागला, असा सुंदर दिसू लागला. देव म्हणले दुसऱ्याला, बोल तुला काय पाहिजे, तुझी इच्छा पूर्ण करतो. तो म्हणला, देवा मला याच्यापेक्षा गोर करा. त्याच्यापेक्षा, त्याची भावकी होती ना, देवानी त्याच्यापेक्षा गोर केला. पण तिसरा होता, तो लय नालायक होता. त्याला स्वतःचं चांगलं झालं तरी काही घेणं देणं नव्हतं, पण दुसऱ्याचं चांगलं होऊन देऊ वाटत नव्हतं. तिसऱ्याला म्हणले, बोल तुला काय पाहिजे, तुझी इच्छा पूर्ण करतो. देव म्हणले, ते पोरग म्हणलं जे ज्याला विचारलं होतं ना भगवान शिवशंकरांनी, हा बोल तुझी काय इच्छा आहे, तुझी इच्छा पूर्ण करतो. हा काय म्हणला, देवा बघ बर का, माझी इच्छा पूर्ण करणार ना? अरे करणार. ह्या दोघांची इच्छा पूर्ण केली, एवढे काळ्याचे गोरे केले, ह्या दोघांची इच्छा पूर्ण केली ना, तुझी का पूर्ण करणार नाही? देवा बघ बर का, मी इच्छा पूर्ण करणार ना. अरे करणार, सांग तुला काय इच्छा आहे तुझी, ह्या दोघाला माझ्यासारखं कर म्हणला. हे गोरे केलेले पुन्हा काळे झाले हो. असे अवलादी बिनलाजे अवलादी आपल्या सुद्धा गावात, प्रत्येक गावात असतात महाराज. हा ते गोरे झालेले पुन्हा याच्यासारखे काळे झाले. हा असे किती का गावात नमुने असतात महाराज. एक बिनलाज, बऱ्याच गावात बिनलाजे माणसं सुद्धा असतात. काय त्या लोकांचा धर्म असतो, घरातून बाहेर निघलं की कोणाचा तरी चहा पिऊन आल्याशिवाय घरी येतच नाहीत. तुमच्या गावात आहेत का कोणी असे? मग ते किती बिनलाजापणा धरते, उठतच नाही चहा प्यायल्याशिवाय. असंच आमच्या गावाकडे एक बिनलाजा माणूस होता, रोज एका घरी चहा प्यायला जायचा. चहा प्यायला गेल्याच्या नंतर चहा प्यायल्याशिवाय उठत नसायचा. शेवटी त्या दोघा नवरा बायकोचा विचार झाला. हे त्याच्या बायकोला म्हणलं, गंगे आपण काय करू आता, का तो आला ना चहा प्यायला, हे रोज रोज लय ताण द्यायला लागलं. म्हटले कधीपर्यंत याचा त्रास सहन करायचा. बर का बाबा, तू म्हणता यांना विचारलं, मला नाही विचारलं. हा तुम्ही जाता चहा प्यायला कोणाची? नाही गेलं तर आमच्या घरी येऊ द्या. हा कधीपर्यंत याचा त्रास सहन करायचा? आज का तो माणूस आला ना, गंगे तू स्वयंपाकाच्या घरात जायचं, रूम मध्ये जायचं आणि चहाचं पातेलं मोठ्याने आता, मी घरात येईन, तुझ्या घास गचुऱ्याला धरून बेडरूम मध्ये नेईन, मी गादीवर हानीन काठीनीन, तो रडायचं नाटक करायचं, ते जाईन ती पुन्हा यायचंच नाही मागं. आणि ठरलं नाही यांचा प्लॅन, बिनलाजा माणूस बाहेर लावायचा. ह्यो बिनलाजा माणूस आला, 1.5 तास झाले, 2 तास झाले, हे काय उठायला तयार नाही. आणि मग घरातलं भांडं कधी आपटायचं, कधी आदळायचं हे यांना सांगायची गरज नाही. ते उपजातात, त्यांना ज्ञान येऊन गेलेलं असतं. भांडे कधी आपटायचे हा ते त्यांना ज्ञान प्रगट झालेलं असतं. उपजातात ज्ञानी असतात त्या, हा त्यांना ते ज्ञान येऊन गेलेलं असतं. हे काय बिनलाजा उठाना, ही बाई आत गेली, पातेलं घेतलं चहाचं, दणकून दिलं आपटून. अक्कल नाही म्हणला तुला? घरात पाहुणे माणसं आले, भांडे आपट्टी बघतो तुझ्याकडं. हे काठी घेऊन गेलं, त्याला बेडरूम मध्ये रेटत नेलं. हा बेडवरच्या गादीवर मोठ्याने असा काठीचा दणका मारायचो आणि ती छाती बडून बडून रडायची. मायाच बापाचा भांड आहे ना. शेवटी 2-4 ठोके गादीवर हाणले, तिने छाती बडू बडू घेतली. ह्यो बिचारा माणूस निघून आला. पण तो बिनलाजा होता, एवढं ध्यानात धरा. हे उठून गेला घराच्या बाहेर,
दोघांनी पाहिलं, अरे हे बिनलाचं तर गेलं, आता पुन्हा यायचं नाही म्हणले. दोघं नाचायला लागले आनंदाने. ही म्हणायची मी कसं रडल्यावानी केलं, तो म्हणायचं मी कसं हाणल्यावानी केलं, ही म्हणायची मी कसं रडल्यावानी केलं, तो म्हणायचं मी कसं हाणल्यावानी केलं. हे घराच्या भीतीच्या आडुंगीच होतं. हे आलं आणि हे नाचायला लागलं. हे म्हणला मी कसं गेल्यावानी केलं कराच्या. हे प्रत्येक गावात असला एक तरी नमुना असतो महाराज, एक तरी नमुना असतो महाराज. एक जणाची बायको उरफाटी होती. उरफाटी बायको कळती का तुम्हाला? म्हणजे नवरा किती चांगलं बोलू द्या, नवऱ्याचं ऐकायचंच नाही, याला उरफाटी बायको म्हणायचो. त्या माणसाची बायको उरफाटी बायको होती, नवऱ्याचं ऐकतच नव्हते. आता तो माझ्याकडे आला, मला प्रपंचाचा बराच अनुभव आहे. तो म्हणला महाराज काय करावा, बायको तर माझ्या विरोधात बोलती म्हणला, पण मला तर आता बापाचं वर्ष श्राद्ध घालायचंय आणि बायको काहीच ऐकत नाही. म्हणलं मग तुझे शब्द बोलतील त्याच्या विरोधात बायको बोलते ना? हो म्हणला. म्हणलं मग माझा आदर्श घे. ते म्हणला काय? तू घरी जायचं सरळ म्हणायचं तुला म्हाताऱ्याने लय त्रास दिलेला आहे, त्याचं वर्ष श्राद्ध उद्या आलंय, नैवेद्य सुद्धा दाखायचा नाही, प्रयत्न तर करून बघ म्हणलं. त्याच्या बायकोवर फाटीच होती. हे म्हणला हे बघ मंगले, ईद आली नाही ती काढली सांगतो. हा हे बघ मंगले, म्हातारीन तुला लय त्रास दिलेला आहे, उद्या वर्ष श्राद्ध आहे, नैवेद्य सुद्धा दाखायचं नाही. ती काय म्हणली? दाखायचं नाही? अख्खं गाव जेव घालीन, कसामध्ये येतो तर बघ ते म्हणली. अहो हे घराच्या बाहेर पळत आलं, फोन लावला, सक्सेस झालं म्हणला महाराज आपलं. अरे म्हणलं चलून दे मग काय ढेला पडतो म्हणलं. आणि मग हे उरफाट उलट उलट बोलत गेलं, उलट उलट अख्खं गाव जेव घातलं. हे म्हणला गंगे अजिबात तू वाढायचं नाही, आपल्याला बाहेर रेल वाढायचं म्हणजे एकटी वाघीन वाढणार म्हणले अख्ख्या गावाला जेवण. अहो अख्ख्या गावाला एकटीने जेवण वाढलं आणि शेवट नैवेद्य दाखायला आता ह्यो कटाळल्यालाच होता तिला बिचारा. ह्यो म्हणला गंगे नैवेद्य इथंच दाखायचं, आपल्याला गंगेवर नाही जायचं अजिबात. गंगा अशी दुथडी भरून वाहत होती. हा आपल्याला गंगेवर अजिबात जायचं नाही म्हणला. हे म्हणले जायचं नाही म्हणजे आपल्याला वडीत बसून पार अर्ध्यात जाऊन म्हाताऱ्याला नैवेद्य दाखायचा आहे, नैवेद्य पावत असतो. हे म्हणला तू म्हणशील तसं नवऱ्याला गंगेच्या अर्ध्यात नेलं येणे दुथडी भरून. आयो हा तुम्ही गेलता काय घेऊन? अर्ध्या गंगेत नेलं नवऱ्याला. हा नवरा म्हणला गंगे आता अर्ध्या नदीत आलोत ना, पाय सोडू नको खाली, इथूनच नैवेद्य. पाय सोडू नको म्हणजे माया बापानं मला पावायचं शिकलंय, पाय सोडले खाली. गंगे नैवेद्य इथूनच दाखव बर का, खाली उतरू नको. खाली उतरू नको म्हणजे माया बापानं मला पावायचं शिकलाय. नैवेद्य सकट उडी हांदी गेली म्हाताऱ्याला वर नैवेद्य घेऊन पार. हा गेली ती पुन्हा अजून आलीच नाही गंगीवर. हा बरं गंगी काय लहान सहान नव्हती, बरी 80 किलोची होती आणि कशाला वर येते गंगी पुन्हा? कशाचं काय? याला आनंद झाला, आनंदाने उड्या मारायला लागल्या. मग मला सांगा नदी जर इकून इकडं वाहत असन मग बायको इकडंच वाहून जाईल ना त्याची? ह्यो नालाय की इकडं बघत गेला बायकोवर. हा हे पण याला पण आनंदाच्या भारात सुचानाच. आता कराव काय? आलं का लक्षात? एक जणाची बायको हराली, बायको हराली. तो गेलं कुठं बाबा? पोस्टमन खात्यात. बायको हराली पोस्टमन खात्यात गेला. पोस्टमनला आपली बायको हराली तेवढी तक्रार लिहून घ्या. ते म्हणलं पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची असती, हे पोस्टमन खाते. ते म्हणलं आनंदाच्या भारात कुठं जावं तेच कळालं म्हणलं. म्हणजे तसं ते काय केलं त्यांनी? तुमचं काय घडलं होतं का असं? नाही ना, काय हरकत नाही मग असू द्या. ते नदी इकडं वाहत चालली, ते इकडं बायकोला बघत चाललंय. पुढे गेला त्याचा मित्र म्हणला अरे रामराव इकडं कुठं चालला म्हणला. हे म्हणला मै बायको वाहून गेली म्हणला. मग नदी येडे इकून तिकडं वाहती, तू बायकोला इकडं बघत चालला या असं कसं? ते म्हणला तसं नाही, मै बायको उरफाटी होती म्हणला. याला प्रपंच म्हणायचं. पण ऐका नवऱ्यातला देव पाहायला शिका. 28 युग झाले, पांडुरंग आजही विटेवर उभा आहे. कशाच्या जीवावर? माय बापाच्या शिवेच्या जीवावर. मी सांगून जाईल तुम्हाला. वाळवंटात भक्त पुंडलिक माय बापाचे पाय चोपत होते. भक्त पुंडलिक वाळवंटात पाय चोपता चोपता पंढरीनाथ पांडुरंगानं यावं, मागे उभा राहावं. ए पुंडलिका, अरे एवढी माय बापाची सेवा करतोस, मी आलोय तुला दर्शन द्यायला, मी तुझा उद्धार करतो पांडुरंगा. पुंडलिकानं अशी वीट घ्यावी, जवळची वीट, आणि अशी खांद्यावरून भेरकवली. ए देवा, जोपर्यंत माझी मायबापाची सेवा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत त्या विटेवर उभा राहा. 28 युग झाले अजून देव त्याच विटेवर उभा आहे. ही ताकद मायबापाच्या शिवेतली आहे, मायबापाच्या शिवेतली. पण मायन बाप तसे पाहिजेत, नाही ते रोज संध्याकाळी 5 वाजता झोलत येतय. काय याची सेवा करावं? हा
पोरग 10 वाजता झोपीतून उठतं, बाप 11 वाजता झोपीतून उठतो. सकाळ सकाळी पोराला जर बाप म्हणला तर 10 वाजता, ए बाळ्या अरे उठ ना, लाव ना काहीतरी दिवे. ते आथरुणातून म्हणतं, इजून द्या ना तुम्ही लावलेले दिवे. बापानं नीट वागलं पाहिजे, तेव्हा लेकरं चांगले राहतात. मी सांगत होतो तुम्हाला सीता मातेचा विषय. हा, तिकडं सगळी लंका सोन्याची होती, तेव्हा मात्र सीता मातेला कळून चुकलं, माझा राम या जगापेक्षा काही वेगळाच आहे. ऐका, भावकी बरोबर वाद धरू नका. एखादा मोठा होत असेल त्याला मोठं होऊ द्या. तो त्याच्या प्रारब्धानं मोठा होतोय, तो त्याच्या कष्टानं मोठा होतोय, तो त्याच्या नशिबानं मोठा होतोय. अलीकडं काय झालं, आपल्या गावात अशा उलट्या वृत्तीचे माणसं आले. एखाद्याने जर माळ घातली ना, माळी घालून कुणाचं चांगलं होतंय, मग कोंबड्या का पितो का कोंबड्या? हा, एखाद्याने माळ घाला, बघा गळ्यात माळण पोटात काळ, असं. बरं एखाद्याने चांगला गंध लावा, बघा गंधाचा टिकला चौखून हुकला. म्हणजे ऐका, काही घेणं देणं का? अरे तुला नाही करायचं तर तू न करू नको, पण करणाऱ्याला कम नाव ठेवतो. एखादं वारीला चाललं ना, बघा करून करून भागले आणि वारीला लागले. ऐका, काही गरज आहे का? अरे तुला करायचं नाही तर करू नको ना, करणाऱ्याला कम नाव ठेवतो. आपले लोक जळाऊ वृत्तीचे. आणि खरं सांगू का, एक ना एक दिवस हे जळायचंच. हा, मग जिवंत आहे तोपर्यंत आयुष्याचा आनंद घ्या, प्रेम घ्या, प्रेम द्यायला शिका. नाही तर मग तुम्ही जळून 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 लवकरच जळून जाता महाराज. जळायचं नाही दुसऱ्यावर. एखादा मोठा झाला ना, एखाद्याचा मुलगा कीर्तन करीत असेल, 15-20 लाखाच्या गाडीनं हिंडत असेल, हिंडून द्या. तुम्ही विचार करा, माझा सुद्धा पोरगा असाच एक दिवस फिरला पाहिजे. जळाता का त्याच्यावर? आता रामायणातलं सुंदर उदाहरण घ्या. रामायणाची का गरज आहे देशाला, या जगाला? माय बापाची सेवा शिकावी रामायणातून. भगवान प्रभू रामचंद्राचा राजधर्म होता, तरी सुद्धा माय बापाची सेवा केली. भगवान प्रभू रामचंद्राचा राजधर्म होता, तरी सुद्धा भावासाठी शरण गेले. भगवान प्रभू रामचंद्राचं उदाहरण देतो बाबा, ऐका बरं का. भगवंत किती करुणावंत आहे बरं का, लक्षात घ्या. वनवासात असताना लक्ष्मणाला शक्ती लागली. भाऊ लक्ष्मणाला शक्ती लागली, आणि या विश्वाच्या मायबापानं आपल्या भावाचं डोकं मांडीवर ठेवलं. प्रसंग ऐका बरं का. या विश्वाचा मायबाप रडायला लागला ढसा ढसा. ए नलनीह, ए जांबुवंता, ए हनुमंता, अरे माझ्या लक्ष्मणाला जिवंत करा रे, अरे माझ्या लक्ष्मणाला उठवा रे. ऐका ना, माझ्या लक्ष्मणाला जर काही झालं ना, मी जिवंत राहू शकत नाही. अरे काय सांगू मी माझ्या सुमित्रा मातेला. ज्या सुमित्रा मातेनं पोटचा गोळा वनवासात माझ्या बरोबर पाठवला, आज जर लक्ष्मणाला काही झालं, बरं वाईट झालं लक्ष्मणाचं, काय सांगू मी सुमित्रा मातेला. खरं सांगू हनुमंता, खरं सांगू जांबुवंता, ऐकणार आहे, मला माझा लक्ष्मण पाहिजे. मी माझ्या सौख्याचा त्याग करायला तयार आहे. नकोय मला ते राज्य, नकोय मला ती सीता, मला माझा लक्ष्मण पाहिजे. अरे मला माझा लक्ष्मण वापस आणून द्या रे. नाहीतर खरं सांगू, लक्ष्मणाचं जर काही बरं वाईट झालं ना, मी जिवंत राहू शकत नाही. आणि मी जर जिवंत राहिलो नाही, ही गोष्ट जर माझ्या जानकीला कळाली ना, माझी जानकी सुद्धा जिवंत राहू शकत नाही रे. भगवंत कशाला म्हणायचं लक्षात ठेवा बरं का. एक वेळ मी माझ्या जानकीचा त्याग करायला तयार आहे, एक वेळ मी माझ्या ऐश्वर्याचा त्याग करायला तयार आहे, एक वेळ मी माझ्या अयोध्येचा त्याग करायला तयार आहे. का? अरे मला सीतेसारखी बायको पुन्हा मिळेल रे, मला अयोध्येसारखं राज्य पुन्हा मिळेल, मला हे ऐश्वर्य पुन्हा मिळेल, पण मला लक्ष्मणासारखा भाऊ मिळणार नाही बरं का. अरे माझा लक्ष्मण 14 वर्ष, माझा लक्ष्मण माझ्यासाठी वनवासात, मी कसं सोडून जाऊ? नाही, मला माझा लक्ष्मण वापस पाहिजे. मी माझ्या लक्ष्मणाशिवाय जगू शकत नाही. याला भावाचं प्रेम म्हणायचं. आणि खऱ्या अर्थानं हे आपल्याला रामायणात शिकायला मिळतं. हनुमंता, जांबुवंता, काही करा, पण मला माझा लक्ष्मण वापस आणून द्या. असं बोलता बोलता भगवान प्रभू रामचंद्राची नजर कोणाकडे गेली? बिभीषणाकडे गेले. ए हनुमंता ऐक ना, ए जांबुवंता, ए नलनीय ऐका रे. आज आपण सगळे एवढे दुःखात आहोत,
लक्ष्मणाचं काही झालं, आपण सगळेजण आपापल्या घरी जाऊ. तुम्ही तुमच्या घरी जाताल, माझं काही बरं वाईट होईल, पण ऐकणारे सगळेजण आपापल्या घरी जाताल. पण जो जांबुवंत आहे, जो माझ्यासाठी घराचा त्याग करून माझ्याकडे आलाय, जो जांबुवंत माझ्यासाठी त्याच्या भावाचा त्याग करून माझ्याकडे आलाय, जो बिभीषण माझ्यासाठी ऐकवर का स्वतःच्या घराचा, संपत्तीचा, भावाचा त्याग करून माझ्याकडे आला, तो बिभीषण कुठं जाईल? मला सांगा. एखाद्या घरातून घरच्या माणसाला तुम्ही धोका देऊन जर दुसरीकडे गेलात, ती घरची माणसं तुम्हाला स्वीकारतील? तसं बिभीषण रावणाला धोका देऊन, सख्या भावाला धोका देऊन प्रभू रामचंद्राकडे आलता. आणि भाऊ हा भावाच्या पाठीशी पाहिजे. भाऊ का पाहिजे ऐका. भगवान प्रभू रामचंद्रापेक्षा रावण अनेक काही गोष्टींनी मोठा होता, सगळ्या गोष्टीने बलवान होता, तरी सुद्धा युद्धामध्ये रावण हरला. काय कारण? रावणाचा भाऊ त्याच्या पाठीशी नव्हता आणि प्रभू रामचंद्राचा भाऊ युद्धाच्या ठिकाणी त्याच्या बरोबर होता. म्हणून भाऊ माणसाच्या बरोबर पाहिजे. अरे सगळेजण आपापल्या घरी जाताल, पण माझा बिभीषण कुठं जाईल रे? ऐका, एवढं दुःख भगवान प्रभू रामचंद्राला असताना सुद्धा लक्ष्मणाला शक्ती लागली. मांडीवर लक्ष्मण पडलेला असून सुद्धा बिभीषणाचा जो विचार करतोय त्याच्या दुःखाचा, याला भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात. म्हणून खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, बहु आहे करुणावंत अनंत आहे ज्या नाम जा. बहु आहे करुणावंत, एवढा करुणावंत तो भगवंत आहे. म्हणून त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. मला वाटतं एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळेजण हात वरती करा, त्या भगवंताचं स्मरण करूया. झोपला नाही रे. 14 वर्ष माझा लक्ष्मण वनवासात माझ्यासाठी वेळेवर जेवला नाही. त्या लक्ष्मणाला मी कसं सोडून जाऊ रे? म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हा हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. झालेल्या 10 मिनिटांमध्ये, राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये आपण आपली सेवा संपवणार आहोत. तोपर्यंत जन्माचे फुलं वगैरे काही असतील तर वाटून घ्या. आणि सगळेजण 10 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. ते फुलंच वाटणार आहेत, ते काय कुपान वाटणार नाहीत. तिकडं बघायला, इकडे बघा. हां चला. म्हणून प्रत्येकानं या जगामधली फक्त एकच गोष्ट सत्य आहे, तो म्हणजे भगवंत. एकदा सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. आज खऱ्या अर्थानं भैरवनाथाचा एवढा मोठा जन्मोत्सव साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचा असाच भव्य दिव्य स्वरूपात वाढत गेली पाहिजे, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे बरं का. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो मी, तुमच्या लोकांवर तुकोबारायांची कृपा आहे, तुमच्या लोकांवर ज्ञानोबारायांची कृपा आहे. पुणे जिल्ह्यासारखे सुखी लोक, पुणे जिल्ह्यासारखे आनंदी लोक आम्हाला महाराष्ट्रभर पाहायला मिळत नाहीत बरं का. ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. का? ज्ञानोबारायांसारखी माय आहे, तुकोबारायांसारखा बाप इथे आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण परमार्थिक क्षेत्रामध्ये जन्मलेले आहात, परमार्थामध्ये वाढलेले आहात. म्हणून आपल्या अंतकरणातला परमार्थ सुद्धा जागृत राहायला पाहिजे. घरामधले कुणी असतील ना, मांसाहार करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही बरं का. तरी सुद्धा आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांच्या मुलांच्या गळ्यामध्ये माळा नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. लक्षात घ्या. भगवंत एवढा करुणावंत आहे, एखादा दुश्मन जरी असल, त्या दुश्मनाचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद भगवंतामध्ये आहे. कशी ऐका. 10 मिनिटात रावणाचं उदाहरण देतो आणि सेवेला समाप्त करतो. इंद्रजित माहिती आहे तुम्हाला? इंद्रजित कोणता 9 लाख उंबऱ्यातला नाही, रावणाच्या काळातला इंद्रजित. नाही तर मग 9 लाख उंबऱ्यातला इंद्रजित ध्यानात येईल तुमच्या. इंद्रजित माहिती आहे? तो कोणाचा कोण होता? रावणाचा मुलगा होता, बरोबर का बाबा. इंद्रजिताचं आणि रामाचं युद्ध लागलं. भगवंत वैराचा सुद्धा उद्धार करतो बरं का. रामाचं इंद्रजिताचं युद्ध लागलं, त्या युद्धामध्ये इंद्रजिताचा उजवा हात तुटला रामाच्या बाणानं. ऐका बरं का.
रावण कशाला म्हणायचं? अनेक लोकांनी रावणाचं नाव वाईट केलं महाराज, रावणाचं नाव खराब केलं. कसं केलं? अनेक लोक म्हणतात रावणानं सीता पळवली, रावणानं सीता पळवली. मला सांगा, रावणानं जन्मात येऊन उभ्या आयुष्यात फक्त रावणाने सीता पळवली एवढंच काम केलं का? बरं, जे पोथीत सांगताय ना रावणाने सीता पळवली त्याला 2-4 बायका असतात. आलं का लक्षात? ऐका, रावणानं सीता पळवली हे सांगण्याच्या अगोदर या जगाला सांगा, या जगातला पहिला मातृभक्त हा रावण होता. रावणानं सीता पळवली हे जगाला सांगण्याच्या अगोदर या जगाला सांगा, या जगातला पहिला शिवभक्त हा रावण होता. रावणानं सीता पळवली हे जगाला सांगण्याच्या अगोदर जगाला सांगा, प्रभू रामचंद्रानं रावणाला बाण मारून सुद्धा रामाच्या चरणावर हसत मुखानं प्राण सोडणारा रावण होता. बरोबर भाऊ? अरे रावणासारखा ज्ञानी माणूस आतापर्यंत पृथ्वीवरती झाला नाही. रावणाचं नाव खराब किती केलं पहा. रावण कशाला म्हणायचं तुम्हाला अभ्यास करून सांगतोय बरं काय. इंद्रजिताचा हात तुटला, हात उडून गेला. कुठं गेला? सुलोचनाच्या दारात. सुलोचना ही कोण? इंद्रजिताची बायको, रावणाची सून. हात थरथर कापत होता. हात तर माझ्या नवऱ्याचाच आहे. कुणी तोडला असेल? त्या हातामध्ये सुलोचनानं काय केलं माहितीये का? वही आणि पेन दिला. वही पेन हातामध्ये दिला. त्या हातानं लिहिलं, ए सुलोचना, माझ्या घरच्याचा कार्यक्रम कुणी केला? तुझ्या घरच्यानंच केला माझा कार्यक्रम बरं का. तुझ्या घरच्यानं केला. सुलोचनानं हात हातात धरला, रावणाकडे गेले. रावणाला म्हटले, मामजी येते बरं का मी. रावण म्हटला, कुठं चालली सुलोचना? ज्यानं कुणी माझ्या नवऱ्याचा हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालले म्हणते म्हणली. रावणाला रडत होतं. रावण का? रावणाला माहित होतं इंद्रजिताचा कार्यक्रम झाला म्हणजे आपला कार्यक्रम झाला. याला राजकारण म्हणतात बरं का. रावण म्हटला, जा सुलोचना. रावण कशाला म्हणायचं? रामावरची रावणाची श्रद्धा, सीतेवरची श्रद्धा हे तुम्हाला सांगतो याच्यातून. मोघम बोलायचं नाही बरं का. अनेक लोकांनी मोघम सांगून त्या रावणाचं नाव खराब केलं महाराज. ऐका, रावण म्हटला, जा सुलोचना. आणि रावणाच्या जवळ एक येडं बसलेलं होतं भाऊ. ते म्हणलं, रावणा तुला काही कळतंय का नाही? हे म्हणला, काय? अरे तुझी एवढी सुंदर सून त्या रामाकडे पाठवायला लागला आणि त्या रामाची एवढी सुंदर बायको सीता तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि राम जर म्हटला माझी सीता वापस आणून घाल, तेव्हा तुझी सुलोचना घेऊन जा, मग काय करशील रावणा? रावण कशाला म्हणायचं बाबा? ऐक रे, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रता आहे आणि ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे, त्या राज्यात कोणत्या स्त्रीवर अत्याचार होऊ शकत नाही याची खात्री मला आहे. याला रावण म्हणतात. रावण हे रावणाच्या मुखातले उद्गार आहेत, रावणाच्या मुखातले. आणि जवळ मंडोदरी बसलेली होती. मंडोदरी, आणि खऱ्या अर्थानं मंडोदरी लाडाला आली. आणि बायको लाडाला आल्यावर नवऱ्याला कवा काय विचारीन भरोसा नाही. आणि नवऱ्यानी पण सगळं सांगून बसू नये, मग ती विचारून घेते पुन्हा भांडणं करायला सुरू करते. हा हा, तुम्ही लाडाला या किती गोड बोलून द्या, तुम्ही सांगू नका. हा काय, मला सहज माणूस बोलून जातो, पण ते मग ते 8-10 दिवस भांडणं मिटत नाहीत. एक दिवस असंच झालं, मला आता सप्त्याला गेल्यावर चांगल्या चांगल्या भाज्या खायची सवय लागली, त्यामुळं घरची भाजी गोड लागत नाही मला. हा, मग बऱ्याच दिवसापासून बायको विचारित होती, भाजी कशी झाली, भाजी कशी झाली. मी सांगायचो तिखट कमी पडलं, मी सांगायचो मीठ कमी पडलं, मी सांगायचो भाजी आळणी झाली, रोज एक नाटक सांगायचो. पण एक दिवस भाजी चांगलीच झाली तिने दिलेली, आणि त्या दिवशी विचारलं, सांगा आज भाजी कशी झाली, खरं सांगा. आज 1 नंबर भाजी झाली. आज बरी भाजी गोड लागली, शेजारनी कोण आणली तर म्हणली, हा रोजची भाजी का गोड लागली नाही, आजच मी शेजारनी कोण भाजी आणली ना. आता माझ्या डोक्यात नाही काही नाही, हिने कुठून भाजी आणली ती. हा म्हणलं, नाही एकदम भांगार भाजी झाली. तवा शांत पडली ती. हा हे खाऊ वाटत नाही. म्हणलं या असली भाजी आली का? तवा बरं वाटलं तिला. म्हणलं रोजची भाजी चांगली लागते तुझ्या हातची. तवा तिला आनंद झाला महाराज. अशीच मंडोदरी लाडात आली. मंडोदरी रावणाला म्हणते, मला तुम्हाला एक विचारायचंय म्हणली. रावण म्हणला, विचार बा. मला सवती किती आहेत म्हणते, तुम्हाला बायका किती आहेत? रावण म्हणला, तुला सवती 79,999 तुला सवती येतो, तू धरून असे 80,000 माझ्या बायका आहेत.
मला का प्रश्न पडतो त्याच्या बायकाला पावडरचे डबे किती लागत असतील. का प्रश्न पडतो त्याच्या बायकाला ते वाटाला लावायचं ते हिंगोळा असतोय तो कलर द्यायचा तो क्या. मी अडाणी माणूस आहे बरं का, मला त्याचे नाव माहित नाही, तुम्हाला खोटं सांगत नाही. मला प्रश्न पडतोय काय म्हणले तुम्हाला येतंय राव नाव त्याचं बाबा, तुम्ही घरी आणून देता का आजीला अजून ते. हा ऐका मला त्याचं नाव येत नाही आणि मला अजून एका प्रश्नाचं उत्तर कळालं नाही भाऊ. महिला मंडळी ह्या भावा कम कापित्यात बरं, त्या काय आंब्याच्या फांद्या नाही चालता चालता एखाद्या घराला अडका त्या म्हणून. हा चला लक्ष इकडे द्या. मंडोदरीनं रावणाला विचारलं 80,000 बायका आहेत, मग त्याच्यातली सगळ्यात लाडकी बायको तुमची कोणती. गहन विषय आहे लक्षात. सगळ्यात लाडकी बायको कोणती आहे. रावणानं म्हणावं मंडोदरी ह्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याच्या अगोदर मला तू सांग हा प्रश्न तुम्हाला काय विचारलास. मंडोदरीच्या मुखातले वाक्य ऐका बर का. अहो 80,000 बायका असताना सुद्धा त्या लाडक्या रामाची सीता पळून आणली. लाज वाटली नाही म्हटली तुम्हाला. ऐकताय ना. 80,000 बायका असताना सीता पळवली. का पळवली सांगा. ऐका बर का, हा विषय पुन्हा नाही मिळणार तुम्हाला. ऐका 80,000 बायका असताना त्या लाडक्या रामाची सीता पळवली, मग त्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. ऐकताय ना. टचकन रावणाच्या डोळ्यात पाणी आलं मंडोदरीच्या एका वाक्याने. ए मंडोदरी ऐक, तू म्हणते लाडक्या रामाची सीता का पळून आणली आणि सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. ऐक मंडोदरी. रावण कोणाला म्हणायचं ऐका बरं का. रावण काय मोहा पाहुणा नाही. तू म्हणता लईच रावणाचं वर्णन करायला लागले तुम्ही. तो काय मोहा मामा लागत नाही रावण. हा जे वाचलं ते सांगतो तुम्हाला, ग्रंथ काय सांगतात. मंडोदरी तू म्हणती सीतेकडून इच्छा का पूर्ण केली नाही. ज्या वेळेस सीतेला वश करायला गेलो, सीतेला आणायला गेलो ना, सीता कुटीत नामस्मरण करत होती. सीतेला बाहेर येण्यासाठी माझ्या जवळ येण्यासाठी मंडोदरी चुकून माझ्या मुखातून वाक्य गेलं, ए माय भिक्षा वाढ. आणि त्या क्षणाला सीता भिक्षा घेऊन मला आली. ऐक भिक्षा घेऊन आली आणि मी सीतेला माझ्या लंकेत घेऊन आलो. अगं ज्या दिवशी सीतेला मी माय म्हटलं त्या दिवशी सीता माझी माय झाली आणि मी तिचं लेकरू झालो. सांग माझ्या माईकडे कोणत्या दृष्टिकोनातून वाईट पाहू. याला रावण म्हणतात. रावण. आणि ऐका बर का, हा जवळ असा एक येडा बसला होता आणि म्हटला मग ऐक ना, सीतेला तू पळून आणलंस आणि मग रामाचं तुझं युद्ध झालं रे. हा शेवटचा काळ सांगतो तुम्हाला. रामाचा आणि रावणाच्या युद्धाचा काळ. युद्ध लागलं. राम हा रावणाचा वैरी होता बरोबर का. अरे वैऱ्याच्या बायकोला सुद्धा माय म्हणावं ही दानत रावणामध्ये होती बरं का भाऊ. आणि ऐका खऱ्या अर्थानं युद्ध लागलं आणि लक्ष्मणाला सुद्धा रामानं म्हणावं, ए लक्ष्मणा आता माझा बाण रावणाला लागलाय. तरी सुद्धा रावण मुखातून वेदाच्या रुचा बोलतोय, नामस्मरण करतोय. रावणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मणानं रावणाला जाऊन विचारलं, ए रावणा प्रभू रामचंद्र आज तुझा इथं दुश्मन आहे, वैरी आहे. रामानं तुला बाण मारलाय आणि बाण मारलेला असून सुद्धा रामाच्या चेहऱ्याकडे पाहून हसतोस आणि वेदाच्या रुचा बोलतोस. तू प्रतिवार करायला पाहिजे ना. अरे तरी सुद्धा रामाच्या चेहऱ्याकडे पाहून हसतोस रावणा. काय कारण. रावणाच्या मुखातलं वाक्य आहे का. खरं सांगू लक्ष्मणा, अरे हे पापी शरीर आज प्रभू रामचंद्राच्या चरणावर आज हे मस्तक होतंय, नतमस्तक होतंय. हे पापी शरीर रामाच्या चरणावर आज विलीन होतंय. याच्यापेक्षा आनंदाचा दिवस माझ्या जीवनात कोणता असावा म्हणून रामाच्या चेहऱ्याकडे पाहून हसतोय. याला रावण म्हणतात. विठाला ऐका झालं 5 मिनिटात सेवा संपून टाकूया. हा रामाची ब्रह्मदेवाच्या पिढीतले प्रभू रामचंद्र बर का. तुम्ही हे कधी ऐकलंय का. ब्रह्मदेवापासून 40वी पिढी ही प्रभू रामचंद्राची होती. ऐकलंय का. ओ पंचकृषी तुम्हाला घरी जायचंय का. तुम्हाला 40 नावं सांगतो 2 मिनिटात. ऐकलेलं नसतील तुम्ही. हे पाठ करायला किती दिवस लागतील. मला माझ्या पंजाचं नाव माहित नाही. रामाच्या 40 पिढ्याचे नाव पाठ करून ठेवलेत मी. ऐका
ब्रह्मदेवाचं नाव काय? ब्रह्मदेवाच्या मुलाचं नाव काय? ब्रह्मदेवाच्या मुलाच्या मुलाचं नाव काय? अशी 40वी पिढी प्रभू रामचंद्रापर्यंतची आहे. तुम्ही नावं ऐकले का आतापर्यंत? ऐका. 40 नावं भरले पाहिजेत तर आपले नाव बरोबर आले, नाहीतर एक तरी कोणतं तरी विसरलं. चला 40 नावं मोजायला सुरू करा. तुम्ही नावं ऐकलेत का? 40 नावं मोजायला सुरू करा रामापर्यंत. ऐका. सृष्टी उत्पन्न ब्रह्मदेवानं केले. मधी मधी काही कायला 2-2, 4-4 पोरं आहेत. सगर राजाला तर 60,000 पोरं होते, पण प्रत्येकाचं एक-एकच धरतोय बरं का पिढीचं. ऐका. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाच्या मुलाचं नाव काय? मरीची. मरीची राजाच्या मुलाचं नाव काय? कश्यप. कश्यप राजाच्या मुलाचं नाव काय? विकुक्षी. विकुक्षीच्या मुलाचं नाव काय? कुक्षी. कुक्षी राजाच्या मुलाचं नाव काय? इक्ष्वाकू. इक्ष्वाकू राजाच्या मुलाचं काय? मनु. मनु राजाच्या मुलाचं नाव काय? विवस्वान. विवस्वान राजाच्या मुलाचं नाव काय? बाण. बाण राजाच्या मुलाचं नाव काय? अनवस्त्र. अनवस्त्र राजाच्या मुलाचं नाव काय? ऐका बर का. पृथु. पृथु राजाच्या मुलाचं नाव काय? त्रिशंकू. त्रिशंकू राजाच्या मुलाचं नाव काय? धुंदुमार. धुंदुमार राजाच्या मुलाचं नाव काय? विवानाश्र. विवानाश्र राजाच्या मुलाचं नाव काय? मानधाता. मानधाता राजाच्या मुलाचं नाव काय? सुसंधी. सुसंधी राजाच्या मुलाचं नाव काय? ध्रुवसंधी. ध्रुवसंधी राजाच्या मुलाचं नाव काय? भरत. भरत राजाच्या मुलाचं नाव काय? असित. असित राजाच्या मुलाचं नाव काय? सगर. ह्या सगर राजाला 60,000 पोरं होते बरं का. 20 पिढ्या झाल्या ब्रह्मदेवापासून. इथून पुढे 20वी पिढी प्रभू रामचंद्राची. सगर राजाला 60,000 पोरं होती. मग 60,000 पोरातल्या थोरल्या पोराचं नाव काय? सगर राजाच्या. ऐका. सगर राजाच्या मुलाचं नाव काय? असमंज. असमंज राजाच्या मुलाचं नाव काय? रघु. हा रघु राजा एवढा बलवान होता, एवढा शक्तिशाली होता, दिलेलं वचन कधी मोडत नव्हता. खऱ्या अर्थानं तेव्हापासून प्रभू रामचंद्राच्या घराला ती खेळ पडली, म्हण पडली कोणती? रघुकुल रीत सदा चली आई, जान जाय पर वचन न जाई. ही त्या रघुच्या काळास पडलेली आहे बरं का. एवढा बलवान होता. बरं, रघुच्या मुलाचं नाव काय? कुकुस्थ. कुकुस्थच्या मुलाचं नाव काय? भगीरथ. हा भगीरथ कोण माहिती आहे? ज्यांनी स्वर्गातून गंगा खाली आणली तो भगीरथ बरं का भाऊ, लक्षात ठेवा. भगीरथ राजा. भगीरथ राजाच्या मुलाचं नाव काय? दिलीप. दिलीप राजाच्या मुलाचं नाव काय? अंशुमन. अंशुमन राजाच्या मुलाचं नाव काय? प्रवृद्ध. प्रवृद्ध राजाच्या मुलाचं नाव काय? शंखन. शंखन राजाच्या मुलाचं नाव काय? सुदर्शन. सुदर्शन राजाच्या मुलाचं नाव काय? अग्निवर्ण. 30 झालेत बरं का, बरोबर ना? अग्निवर्ण. आणि ऐका, अग्निवर्ण राजाच्या मुलाचं नाव काय? शिग्रग. शिग्रग राजाच्या मुलाचं नाव काय? मला वाटतं शिग्रग राजाच्या मुलाचं नाव शंखन. शंखन राजाच्या मुलाचं नाव काय? प्रज्ञाचक्षु. प्रज्ञाचक्षुच्या राजाच्या मुलाचं नाव किती झाले? 33 झाले ना? हा, 34 झाले ना? हा, ऐका. हा हा, प्रज्ञाचक्षु नावाच्या ऋषीच्या मुलाचं नाव ऐका. शंभ ऋषी. त्यांच्या अंब ऋषी. अंब ऋषीच्या मुलाचं नाव नहुस. नहुस राजाच्या मुलाचं नाव ययाती. ययाती राजाच्या मुलाचं नाव नभाग. नभाग राजाच्या मुलाचं नाव अज. अज राजाच्या मुलाचं नाव दशरथ. आणि दशरथ राजाच्या मुलाचं नाव प्रभू रामचंद्र भगवान. 40 झाले. हा, हे अशी रामाची 40वी पिढी ब्रह्मदेवापर्यंत आली झाली. आता थोड्या दिवसावर दत्त जयंती आली. दत्त गुरूंनी सुद्धा 24 गुरु केले आयुष्यात. किती केले ते 24 गुरु सांगन, पण आता नाही सांगायचो. ते ह्याच्यावर ठेवू आपण, कशावर म्हणतात, शिल्लक ठेवू आपण. त्या 24 गुरुतला सुद्धा एक एक गुरुचा दत्त गुरूंनी सुद्धा अनुभव घेतला. दत्त गुरूंनी सुद्धा त्यांचा अन्वय घेतला आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. खऱ्या अर्थानं या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे? तो भगवंत श्रेष्ठ आहे.